प्रिय रसिक श्रोत्यांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या पुढ्यात प्राध्यापक माधव सरकुंडे यांचा सर्वा हा कथासंग्रह आणि या कथासंग्रहातील पहिलीच कथा सर्वा तुमच्यासमोर सादर करीत आहे. ही कथा एका स्त्रीच्या तिच्या मुलासाठी आणि कुटुंबातील लोकांच्या पोट पाण्यासाठीची संघर्ष कथा आहे. ही कथा निश्चितच मनाला स्पर्श करून जाईल अशा पद्धतीची आहे. कथा आहे सर्वा. अभिवाचन स्वर प्राध्यापक डॉक्टर अनिता कांबळे. खिर्या ओसरीत खाटेवर झोपून होता. खाटेखाली त्याचं मरतुकडं कुत्रं बरबर अंग खाजवत पडलं होतं. त्याच्या सर्वांगाला खावंद होती. अंगावर नावाला एक केस राहिलं नव्हतं. पहाटचे चखोट 12 वाजत आले होते. कुठंच काम मिळत नाही म्हणून खिर्या दूचित पडून होता. कामासाठी गाव सोडून परगावी जावं लागणार तशात शिंदच्या पाझर तलावाचं काम निघाल्याचा बोलवा ऐकू येत होता. तिकडं काम पाहावं अशा विचारात तो घडून गेला होता. सटवी चुलीवर भाकरी बडवत होते. शेवटची भाकर तव्यावर थापून ती खिर्यावर वसकाळली. कुठं काम बीम फाता की नाही? मह्या एकटीनं किती वढ करावं? तुमच्या व कोठून काळाची झोप येऊन पडली? आई हो न, चाललो तर काम फाया, काय उगी ढणढण करून डोसकं उठवायली? हो, चांगलं सांगितलं तर तुमचं तसंच डोसकं उठते. उगी टप्पर टप्पर लावू नको, आपलं काम कर, तुलाच लय घराची काळजी आहे. खिर्या झोपल्या जागेवरूनच बडबडू लागलं. सटवी न्हाणीत स्वयंपाकाची भांडी धुत होती. तिचंही तोंड चालू होतं. तिनं भांडे घरात आणून उबडे घातले. आचलवचल 2-4 घास भाकर खाऊन ती देशमुखाच्या शिवाराकडं निघाली. जाता जाता ती पुन्हा खिर्यावर खेकसली. खाणं हेडा त्या जात्यापाशी झाकून ठेवला आणि ते पोरगं शाळेतून आल्यावर त्याला काड्याकुड्या आणून ठेवू म्हणावं आणि त्या टोचीला बी सांगा गावानं गू खात फिरू नको म्हणावं. 2-4 बिगण्या पाणी आणाय सांगा तिला. आई हो न तर तू जाय अगोदर, सांगतो मी समद, विनाकारण डोसकं खराब करायली. हातात धुडपा घेऊन सटवी झपझप शिवाराकडे जात होती. तिच्या रबरी चपलाचा फटफट आवाज येत होता. एखादा बरडाचा खडा चपलीत जाऊन तिच्या डाव्या टाचच्या कुरपाला रुतायचा. बैलाचा कासरा ओढल्यावर बैल जसा थबकतो तशी ती मायव म्हणून थबकायची. पळभर थांबून पुन्हा चालू लागायची. पाहता पाहता 4-5 आवडाचं अंतर कापून ती देशमुखाच्या वावरापाशी येऊन पोहोचली. सटवी निघून गेल्यावर खिर्या सुतानच खाटेवरून उठला. गंगाळावर जाऊन हात धुतले. गुरळा करून जेवणास बसला. घास मोडायच्या आधी त्यानं दुरडीतल्या भाकरी मोजल्या. 4 भाकरी आणि 1 चिपटं होतं. मग त्यानं हिशोब केला. पोरीला आणि पोराला 2 भाकरी आणि 1 चिपटं गंज होईल. कोड्यास गिड्यास काही नव्हतं, फक्त शेलण्याचा ठेचा होता. एका परातीत भाकर घेऊन घास मोडला आणि नाही मोडला तर त्याचं मरतुकडं कुत्रं त्याच्या पुढं येऊन टपकलं. त्याच्या मागे माशाचं महूळ होतं, तेही घरात आलं. कुत्रं दातानं माशा धरण्याचा प्रयत्न करे. त्याच्या दाताचा कटकट असा आवाज येत होता. खिर्यानं 1 भाकर मोडून अर्धी कुत्र्यामोहरं भिरकावली आणि त्याच्यावर वसकळालं. हाड तुझ्या मायच्या गैबान्या, बाहेर मरणं बी भोसडीचं. कुत्रं भीत अर्धी भाकर घेऊन बाहेर गेलं. वळचिनीला येऊन भाकर खाऊन ते पुन्हा खिर्यापुढे येऊन दत्त उभं झालं. पुन्हा कुत्रं पाहून खिर्याचं डोसकंच भणकलं. त्यानं जात्याचा खुटा काढून कुत्र्याच्या मुंडक्यात घातला. कुत्रं क्या क्या करत झा पळालं. जेवण झाल्यावर चिलमीचा एक झुरका मारून खिर्या
शेंदाच्या वाटेनं निघाला. त्याच्यासोबत भिवऱ्याही होता. एखादं हरवलेलं ढोर शोधावं तसं ते काम शोधण्यास निघाले होते. सटवी ही सायंकाळच्या सांजेच्या शोधात निघाली होती. धावपळ करत ती देशमुखाच्या खळ्यावर येऊन पोहोचली. मेढीपाशी येऊन तिनं सारं खळं निरखून घेतलं. पुढे कुठं 4 दाणे दिसतील का ते बघितले, पण कुठेच काही दिसले नाही. संपूर्ण खळे ढोरांच्या खुरांनी उखडले होते. मेढही कुण्यातरी कुच्चिंत गायख्याने वाकवली होती. वाकविताना त्याने ती हलविली होती, त्यामुळे तिच्या बुडाशी भेग तयार झाली होती. त्या भेगेत करड्या रंगाच्या सरड्याचे पिलू होते. सटवीने मेढीला हात लावताच ते पिलू घाबरून कुटाराच्या ढेगाकडे पळाले. ढेगाच्या माथ्यावर जाऊन सटवीकडे वळून बघू लागले. सटवी त्या पिलाची धडपड पाहून मनात हसले आणि म्हणाले, तुला मी खाणार होती थोडी, जीवाचा आकांत करून काल्हा पळतो. सरड्याची पिलू कुटाराचा ढीग उतरून पलीकडे निघून गेले. सटवीने पुन्हा एक नजर खळ्यावरून फिरवली. एका ठिकाणी मुंग्या ज्वारीच्या कण्या आपल्या घरात नेऊन भरत होत्या. सटवीला त्या मुंग्याचा हेवा वाटला आणि संतापही आला. मुंग्यासारख्या सूक्ष्म आणि क्षुद्र जीवांनाही खाण्यापिण्याबद्दल काळजी करावी लागत नाही. आपण मात्र भाकरीच्या तुकड्याला मोहताज झालो. पोटापाण्यासाठी आपली जन्मभर मरमर सुरूच. माणसापेक्षा जनावरांच्या पोटी जन्म झाला असता तर बरे झाले असते. निदान पोटापाण्याचा तरी प्रश्न राहिला नसता. उद्वेगाने हातातला धुडपा झटकून सटवी खळ्याच्या बाहेर आली. धुऱ्याधुऱ्याने ती ओढ्यात उतरली. वाळूत हिरा करून उपाशी पोट पाण्याने भरून घेतले. कुठे जावे म्हणून क्षणभर विचार केला आणि ती पैलतीर चढून डोंगरगावाच्या शिवारात निघाली. तिच्या अशा फिरण्यात चखोट दुपार टळली होती. तिने पसाभर काही नेल्याशिवाय त्या रात्री तिची चूल पेटणार नव्हती, म्हणून ती लाव्हसारखी शिवाराने भटकत होती. कुठून बाजऱ्याचा कणीस, कुठून भादल्याचं लोंबूट, कुठून ज्वारीचा भुट्टा जमा करून ओटीत भरत होती. कुठे तुरीच्या ओळीला वाळलेल्या शेंगा सापडायच्या. दिवसभर तिनं असं अगडबगड सर्वा जमा केला. दिवस 2 कासरे राहिला होता. सटवी हातापायाने सर्व गोळा करत होती. एखाद्या झाडावर वीज पडावी तशी तेव्हा तिच्या डोक्यात कल्पना आली. आपण देशमुखाच्या खळ्यावर कुटार उपणलं तर त्यात ज्वारी गठल. ही गोष्ट तिच्या डोक्यात पक्की ठसली. तिनं घाईघाईनं एक लहान धुडप्यात शेंगा कणसं बांधले आणि परत देशमुखाच्या खळ्याकडे धाव घेतली. खळ्यावर येऊन वाऱ्याची दिशा पाहून तिने धुडपा अंथरला. दोन्ही हाताने कुटार घेऊन भराभर उपणू लागले. 2-4 टोपले कुटार उपणल्यावर एखादा ज्वारीचा दाना आणि 5-6 ठुशा धुडप्यावर पडायच्या. कमीत कमी सायंकाळच्या सांजपुरते तरी दाणे मिळाले पाहिजे या आशेने ती धुंदाडावाणी कुटार उपणत होती. 1-1.5 गाडी कुटार उपणल्यावर आदली भराचा ढीग धुडप्यावर जमा झाला होता, पण त्यात ठुशाच भरमसाठ होत्या. त्यामधून ज्वारी किती निघेल हे मात्र सांगता येत नव्हते. तरी पण सटवीचा आनंद रानात मावत नव्हता. तिचा सारा क्षणभाग हरून गेला होता. दिवस मावळतीला चालला होता. वाराही मंदावला होता. रानपाखरं घरट्यांच्या ओढीने चिवचिवाट करत उडत चालले होते. पाखरांकडं बघून सटवीलाही तिच्या चिल्यापिल्याची आठवण झाली. तिने घाईघाईने धुडप्यावर कुटार झटकले, ठुशा जमा केल्या. धुडप्याची तिन्ही पदर एका हातात धरून 4थ्या पदराचा गोल वेढा देऊन गाठोडे बांधणार तेवढ्यात ओढ्यावरून आरोळी आली. कोण व्हय र खळ्यावर? आरोळी ऐकून सटवी दचकली. तिच्या हातातले 4ही पदर सुटले. कोणाची आरोळी आहे ते पाहण्यासाठी उभी झाली. तिकडून देशमुखाचा गडी हातात विळा घेऊन धावतच येत होता. तो पुन्हा गरजला,
ए बाई, निघतं की नाही खळ्याच्या बाहेर? भोसडीचे आंधळे वळंबा लावायले त्या कुटाराला. ए बाई, उठतो की नाही त्या खळ्यातून, का घालू मानत इळा? देशमुखाचा गडी सटवीवर वसकळाला. काय केलं बाप्पा मी? सटवीने केविलवाणी विचारले. काय केलं म्हणून थोबाड बसायले? कुटार कशाला उकललं? काय झालं बाप्पा? मव्हा लय गुन्हा झाला का? तुला सांगू का तुहा गुन्हा? सांग ना बाप्पा. काय बाप्पा बाप्पा लावून राहिली? तुझ्या बापाच्या घरचं होय का कुटार? मह्या कुठं म्हणलं तसं? जास्त तोंड पसरू नको. चाल टाकते कुटार ढिगावर, नाही तर पाय तुझी सोय. गड्यानं आवाज एकदम वाढवला. गड्याचा राग बघून सटवीच्या जीवाचा थरकाप सुटला. ती लुगड्याच्या पदरात कुटार भरून पहिल्या ढिगावर टाकू लागले. तोपर्यंत गड्याने त्याच्या शेळीसाठी पिवळं वेलाचा भारा घेतला. भारा घेऊन तो पुन्हा खळ्यावर आला. मिडीपाशी भारा आदळून सटवीवर खेकसला. चाल निघ खळ्याच्या बाहेर. हो बाप्पा, धुडप्यावरच्या ठुशा बांधत त्यांना हळूच म्हणाले. तेवढ्यात तो गडी सटवीजवळ आला. गडी जवळ आला म्हणून सटवी उठून उभी झाली. धुडप्याची गाठ बांधायची होती. देशमुखाच्या गड्याने त्या धुडप्याचा एक पदर धरला आणि धुणे फडकावे तसा धुडपा फडकला. झटक्यासरशी ठुशा व दाणे खळभर झाले. हातातला धुडपा सटवीच्या तोंडावर भिरकावून तो गरजला. तू आत्ता खळ्याच्या बाहेर निघाली नाही तर तुही सोय लावतो मी. सटवीचे दोन्ही डोळे आसमानी डबडबले होते. तिच्या अंगातले सर्व रक्त आटून गेल्यासारखे झाले होते. मेहनतीने कुटारातून काढलेल्या ठुशा खळभर झाल्या होत्या. तिचा जीवही खळभर झाला होता. शिंगाकणसाचा सर्वा घेऊन ती जड अंतःकरणाने घराकडे निघाली. ती घराकडे निघाली खरी, पण तिच्या नजरेपुढून खळ्यातले दाणे हटत नव्हते. 1-2 औड दूर गेल्यावर तिने मागे वळून बघितले. देशमुखाचा गडी ओढा ओलांडून डोंगरावरच्या रस्त्यावर चालला होता. ती एका झुडपामागे लपली. तो गडी दृष्टीआड गेल्याची खात्री झाल्यावर ती परत खळ्यावर आली. खळभर झालेल्या ठुशा न दाणे खड्या मातीत सकट सावडून धुडप्यात भरले. दिवसभराच्या मेहनतीचं देशमुखाच्या गड्यानं मातेरे केलं होतं. मातेराचं गाठोडं डोक्यावर घेऊन सटवी झपझप घराकडे निघाली होती. तिच्या मनात संताप लाव्हासारखा खदबदत होता. आणखी आपल्या जीवाचं असं किती मातेरं होणार? कधी 4 दिवस सुखाचे येणार की नाही? की अशाच दगदगीत आपला अंत होईल? विषण्ण विचाराची मळभ तिच्या मनात दाटून आले होते. दिवे लागण्याची वेळ झाली तरी माय आली नाही म्हणून सटवीची लेकरं दारातल्या तुऱ्हाट्याच्या मांडवाखाली दुचित बसले होते. काम पाहण्यासाठी गेलेल्या खिऱ्या अजून परतायचा होता. आईना आप्पाचे आणि बिना मायबाप्पाच्या सारखे दोन्ही लेकरं वाटीकडे डोळे लावून बसले होते. मांडवाच्या एका जाळ्यात बांधलेली पाठ करम करम आवाज करून रवंथ करत होते. उजव्या जाभाडातून एक धामोडा खाली टाकत होते. बाजेच्या ठाव्यापाशी पसरलेलं मरतुकडं कुत्रं झोपल्या जागीच उकीर काढत होतं. अधूनमधून मारुतीच्या मंदिरातील घंटा ऐकू येत होती. रोजच्यापेक्षा आज माईला यायला उशीर झाल्यामुळं पोराची चिंता पोटातल्या भुकेसारखीच हळूहळू वाढत होती. त्यांच्या मनात शंकाकुशंका येत होत्या. तेवढ्यात खिऱ्या घरी आला. लेकरं ओसरीवरच बसून होती. आणखी घरात दिवानी चूल पेटली नाही. त्यालाही शंका आली. त्याने पोराला विचारलं, बबने, ती माय कुठं गेली रे? अजून आलीच नाही. बबन्या खिन्नपणे म्हणाला. आलीच नाही म्हणजे? कुठं गेली ते? सर्व फायला. कोणाच्या वावरात? देशमुखाच्या वावरात. देशमुखाच्या वावरात गेली आणि अजून आली ना? काय वावर उचलून आणायली का ते? येत असेल ना, तू काल्हा भनभन लावायला उगाच. पारी बापावर हसकळले. मही तुम्हाला भनभनच वाटते. तुम्हीच फकत सुदे बोलता. मग ह्या मायला काल्हा म्हणायला तसा? माईच्या पुळक्यावाली. पाणी गिनी भरून ठेवलं की नाही? नाही तर ते आल्यावर पुन्हा तिची ठणठण सुरू होईल.
तितक्यात सटवी आली. डोक्यावरचं मातेराचं गाठोडं ओसरीवर आपटून ती न्हाणीत गेली. पायावर पाणी घेऊन तिने गुरोळा केला. ओसरीवर येऊन पोरीला विचारलं, पारे, अजून चिमणी लावली नाही. समध्या गोष्टीसाठी महीच वाट फाया लागते का? तेलच नाही मा. त्या झिंगी व्हतं ना आपलं चिमणीत भरतेल. मला ठाऊक नाही. चूल कामून पेटवली नाही ग. ते काय सांगा लागते. किती जाळून खाता ग मला. सटवी चिमणी घेऊन झिंगीच्या घराकडे गेली. तोपर्यंत पारीने चूल पेटवली. ओसरीवरचे गाठोडे घरात नेऊन ठेवले. सटवीनं चहाचं आंधण चुलीवर ठेवलं. एका जळमटल्या डब्यातून काळाभोर गुळाचा खडा काढून आंधणात टाकला. चहा शिजल्यावर पालवानं गाळाला. पहिल्यांदा नवऱ्याला एका परातीत चहा दिला. आपण एका परातीत घेऊन पिऊ लागले. पिता पिता उचकी लागल्यासारखे थांबून तिनं नवऱ्याला उत्सुकतेने विचारले, काम मिळालं का? होय. हो हाय. 2 दिवसानं जायचं आहे. मग 2 दिवस काय खायचं? 2 दिवसासाठी खंट्याचं काम फायलं. कुठं? आपल्या गावात. कुठं? आपल्या गावात? नाही, आपल्या गावात नाही, डोंगरगावच्या रानात. काम मिळाल्यामुळे सटवीला बखम आनंद झाला. निदान पोटाची तरी सोय झाली. पुढचं पुढं पाहू. तिनं बदबद तुरीच्या शेंगा बडवल्या. त्यातून निघालेल्या तुरी साफ करून स्वच्छ पाण्याने धुवून त्याच्या घोगऱ्या घातल्या. ती रात ते सर्व घोगऱ्यावरच काढणार होते. परंतु उद्यापासून काम मिळाल्यामुळे कोरकुटका खायला मिळणार होता. खाण्यापाण्याचा प्रश्न तात्पुरता सुटला होता. परंतु मोठा प्रश्न होता तो पोराच्या शाळेचा. सटवीचं पोरगं बबन्या 4थ्या वर्गात शिकत होतं. बबन्या अभ्यासात हुशार होतं. 1ल्या वर्गापासून त्याचा 1ला नंबर होता. शाळा शिकून तो घरकाम तर करूच लागे, पण सुट्टीच्या दिवशी तो मोलमजुरीसुद्धा करत असे. तो माईला सांगे, माय, मी खूप खूप शिकून साहेब होईन. मग तुम्हाला खूप जेवारी घेऊन दे. मग आपल्या घरात कोणीच उपाशी राहणार नाही. माय त्याला प्रोत्साहन द्यायचे. शिक मा, शिक, पुरमक शिक. माझ्या जीवाचं काही बी हो, मी तुला साहेब करेन. तो आता पेच आला होता. परगावी कामाला जायचं तर बबन्याच्या शाळेचं कसं? त्याला एकट्याला घरी ठेवून जाता आलं असतं तर त्याचीही तशी तयारी होती. पण त्याच्यासाठी दाळदाणा ठेवावा लागत होता. घरात चिमणी रडून गेली तरी अन्नाचा कण सापडत नव्हता. खिऱ्याला मात्र पोराच्या शाळेचं काही महत्त्व वाटत नव्हतं. सटवी शाळेची गोष्ट काढून जेव्हा चिंताग्रस्त व्हायची तेव्हा खिऱ्या तिच्यावर पिसाळलेल्या कुत्र्यासारखा वसकाळे. बहीण उगी बोंबलायली शाळा करून. तुझं पोरगं काय बॅलिस्टर होणार आहे का शिकून? काऊन? तुम्हाला त्याचं काय आभ्याड पडलं? कव्हा बुकाला की लेखणीला दिले का 5 पैसे तुम्ही? सटवी उलट खिऱ्यावर खेकसली. मह्या कोठं लावले? तुह्याच लावले समदे. मी काय नुसता गोळ्या खेळूनच खातो. बस तसं म्हणलं की तसं. तुम्हाला आडवं बोलायला तर सांगाच लागत नाही. आता मह्या सरळ बोलत तरी तुला वाकडं लागते. तर मी काय करू? तुम्ही काय करू नका. मीच करते काय ते. सटवी उठून ताणताण शिवरू पाटलाकडे गेले. पाटील डहाळजत 2 गड्यासोबत काहीतरी शुटरपुटर बोलत होता. ते 2 गडी पाटलाच्या बोलण्याला पुष्टी देत होते. हां आत्ता काय बोलले पाटील? सटवी वळसणीला उभी राहून दबक्या आवाजात हाका मारित होती. आहेत का पाटील घरी? पाटलाची चर्चा रंगली होती. त्याचं लक्ष सटवीच्या आवाजाकडे नव्हतं. तिची उत्कंठा मात्र शिगेला पोहोचली होती. ती कंठात प्राण आणून पुन्हा हाका मारत होती. शेवटी पाटलाला बाहेर कुणीतरी असल्याचा कानुसा आला. तो बसल्या जागेवरून अधीर आवाजात रेहकला, कोण हाय रे तिकडं? मी हाय पाटील. डोक्यावरचा पदर सावरत सटवी पुटपुटले. तू कोण? पाटील पुन्हा गरजला. मी खिऱ्याची सटवी हाय. सटवी? अरे बा, तू कशी आली? काम होतं पाटील जरासं. कोणतं काम काढलं मह्याक? म्हैस शेळी विकत घ्या, मला पैशाची नड आहे. काय झालं? कोणी बिमार आहे का?
तसं काही नाही, मग ह्या पोराच्या शाळेला पैसे लागत आहेत. सटवे, तुम्ही लोक कसे, तुम्हाला डोसकं गिसकं आहे की नाही? गरीबाला कशाला पाहिजे शाळा? पोराला शाळेत टाकण्यापेक्षा त्याला साल्या महिन्याने का ठेवत नाही? 4 पैसे घरात येतील. मला अजिबात पटत नाही बुवा तुमच्या लोकांचं. पाटील, मग ह्या पोराची शिकायची लय इच्छा आहे. इच्छा असून काय फायदा? त्याला पैसा लागत नाही का? तू आत्ताच अशी करत आहे तर मोहरं कसं? मोहरं रिझर्वेशन आहे म्हण आमच्या लोकायला. रिझर्वेशन? पाटलाला तिच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही. तेव्हा बाजूला बसलेला गडी म्हणाला, मालक, रिझर्वेशन म्हणते ती. हो हो, तेच ते म्हणतात तेच. सटवी तत्परतेनं म्हणाली, हो मालक, त्या रिझर्वेशनमुळं हे लोक सरकारचे जवाई झालेत. दुसरा गडी बोलला, अरे काळाची महिमा आहे ते. सटवीचं पोरगं शिकून आपल्या देशाचा पंतप्रधान होणार आहे, तुम्हाला माहीत आहे की नाही? पाटील भेसूरपणे हसला. त्याचे बोल सटवीच्या वर्मावर लागले. ते खाली मान घालून बसून राहिले. तेव्हा पाटील शेवटी म्हणाला, आणून बांध तुझी शिडी संध्याकाळी आणि घेऊन जाय पैसे. पाटलांनी तसे म्हटल्यावर सटवीच्या शरीराच्या कणाकणात आनंदाचे उधाण आले. ती मोठ्या उत्साहाने घरी निघून गेली. त्या दिवशी तिनं मरणाची खंडीची मातोडी टाकली. तिची तहानभूक हरवून गेली होती. पोराची शाळा बुडणार नाही, तो शिकणार, मोठा होणार, आपली गरिबी संपणार. सटवीच्या मनात एक एक कल्पना येत होत्या. हर्षामुळे तिचा पाय जमिनीवर टेकत नव्हता. दिवसभर ढोरासारखं काम करूनही ती अजिबात शिणली नव्हती. सकाळच्या उत्साहातच ती सायंकाळी घरी आली. तिची दोन्ही लेकरं दारात तिची वाट पाहत बसली होती. समध्या गावच्या शेळ्या गावात आल्या होत्या, पण सटवीची शेळी घरी आली नव्हती. तिच्या दोन्ही लेकरांनी सारं गाव पालथं घातलं होतं, पण शेळीचा काही पत्ता नव्हता. तिच्या पोरांचा जीव चुटपुट करत होता. माय घरी येताच दोघंही एका स्वरात ओरडले, माय, आपली शेळी घरी आली नाही. शेळी घरी आली नाही? सटवीचा एक भयभीत प्रश्न. आम्ही समदगाव पाहिलं. शेळक्याला विचारलं का? हो, त्याला बी विचारलं. काय म्हणे ते म्हणे गावखरी शेळ्या येवोस्तर व्हती म्हणे शेळी. घरचे थोडे काम आवरा, मीच येते शेळक्याकडून. सटवी लगबगीने बाग्या शेळक्याकडे गेली. बाग्या ओसरीवर बसून चहा पित होतं. सटवीने रस्त्यावरूनच त्याला हाक मारली, बागुदा, हायच का रे घरी? कोण वय बा? मी वय, सटवी. अरे सटवी, कशी आली बा? बागुदा, मही पाठ घरी आली नाही. गावखरी येवस्तर तर होती. कोठवर फायली तुह्या? पांदी पसरो, जाऊन फाय बरं पांदिक. धावतच सटवी घरी आली व रबराची तुटकी चप्पल पेटवून त्याच्या उजेडाने ती पोरं घेऊन पांदीला गेली. पांदीच्या तोंडावर जाऊन तिने शेळीला हाका मारल्या, हरारा हरारा, पण कुठूनच प्रतिसाद मिळाला नाही. हाका मारून मारून सटवीचा घसा बसला होता. पेटवलेली चप्पलही विझत चालली होती. मग कंटाळून मायलेक घराकडे निघाले तर तेवढ्यात यरमुलाच्या जाळीत खुटकून आवाज आला. सटवीला थोडा धीर आला. त्या झुडपात शेळीच असली पाहिजे, नक्कीच शेळी असली पाहिजे, म्हणून ती उजेड घेऊन पुढे सरसावली. तोंडासमोरच्या बटा दूर सारून तिने जाळीत डोकावली. जसे जाळीत डोकावले तसे तिचे मखरच ढिले झाले. तिची बोबडी वळली. बबन्या, घात झाला रे, घात झाला. सटवी मोठ्याने गहिवरली. काय झालं मा? बबन्यानं घाबरून विचारलं. काय होणार बाबा, तू ही शाळा लांडग्यानं गिळली. सुतकी चेहरी घेऊन तिघं मायलेके घरी आले. त्या रात्री तिघांनी अन्नाचा घास घेतला नाही. जवळच्या नातलग गेल्यागत त्यांना दुःख झालं होतं. सटवीला रातभर झोप लागली नाही. ती या अडंगावरून त्या अडंगावर कलथत राहिली. आता पोराच्या शाळेचं कसं, हा एकच प्रश्न तिच्या मनात घोळत होता. आपली वणवण तर जन्मभर सुरूच राहणार, परंतु पोराच्या आयुष्यात अशी पायपीट येऊ नये. आमच्या अडाणीपणामुळं आम्ही घरात अंधारात लुटल्या गेलो. पोराचं तरी तसं होऊ नये. या चेंद्रीत सटवीची रात्र गेली. सकाळी चहापाना होताच कामावर जायची तयारी सुरू झाली.
10 वाजेपर्यंत सारं आटोपलं. खिऱ्याबरोबर दिनू, केशू आणि दादाजीसुद्धा कामाला चालले होते. त्यांनी सामानसुमान बांधून करून खिऱ्याच्या अंगणात आणून टाकले. त्याच्या बायकाही दारात येऊन बसल्या होत्या, पण सटवीचा जीव काय घरातून निघत नव्हता. ती नुसती घरात दारात गुरुमळ करत होते. शेवटी सर्वांनी गाठोडे उचलून डोक्यावर घेतले आणि तिकडे शाळेची घंटा झाली.